आज आपण जाणार आहे रामेश्वर देवस्थान। कोकणामध्ये जे काही कौल प्रसाद घेतले जातात त्यात लोरे, असलदे, आमडोस, साळशी असे जे देवस्थान आहेत तिकडे गावचे न्यायनिवाडे होतात, लोकांचे जे प्रश्न असतात त्यांचे न्यायनिवाडे होतात। आणि कोकणातलं एक जागृत असं आमडोस म्हणून असलद्याचं जे काही देवस्थान आहे, तर आज आपण आज अनायसे आपल्याला सौभाग्य भेटले की एखाद्या कौल प्रसाद आज आपल्याला नांदगाव टिठ्यापासून 5 किलोमीटर अंतरावर असलेलं हे असलदे गाव। आपण आलोय रामेश्वर पावणे या मंदिरामध्ये। आत कौल प्रसाद चालू आहेत, तर काही लोकांना कुतूहलाचा प्रश्न असतो की हे कसं घेतलं जातं। आज तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे भेटतील। काहीतरी नवीन आहे, नक्की राहा माझ्यासोबत, या बरोबर। मंदिराच्या सभोवतालचा परिसर खूप सुंदर आहे। आता थोड्याच वेळात आपण कौल प्रसादासाठी आतमध्ये जाणार आहोत। कौल प्रसादासाठी बरीच मंडळी जमली आहेत। इथे कौल प्रसादासाठी तांदळाच्या दाण्यांचा वापर केला जातो। आमचा प्रश्न असा आहे की वर्धेवरून घरचा देव जो नांदगावच्या सीमेत आणला, ती मर्यादा त्याला आपल्या मर्यादेत सामील का करून घेत नाहीये। खात्री दिली तर उजव्याने, नाही तर डाव्याने। पण ते घरचा देव जो आणलेलो आना तो सामील नाही करून घेतात ते। वर्ध्यावरून देव इनले ना। आता वर्ध्यावरून जो देव आम्ही आणला तो मोकळा आहे की नाही यासाठी देवाला उजवा आणि डाव असा कौल मागण्यात येणार। उजवा दिला तर देव मोकळा आहे, डावा दिला तर तो बंदिस्त आहे, अनुकूल नाही असं समजण्यात येतं। कौल दिला होता ना राजेचा, त्या टाइमात होतो। आणलास ना, त्या टाइमात होतो। पाहू आता पुढे काय होतं ते, कुठला कौल देते देवस्थान। मग त्याला चाल काय म्हणजे हे काय ना देत तो, म्हणजे प्रचिती काय नाही देत आहे तो देवस्थान। मोकळं होतं हा, आता प्रचिती काय देत नाही तो आता वाऱ्यात जाऊन विचारा। घरचा देव मोकळा हा असं देवाने सांगितलं आणि प्रचितीसाठी वाऱ्याकडे जायला सांगितलं। पण कोकणात असं मानलं जातं की वाऱ्याकडून जे कौल प्रसाद सुटत नाही ते पाषाण्यांकडे विचारले जातात, आणि पाषाणी न्याय हा सत्वाचा असतो, शेवटचा असतो। खात्रीने तो देव मोकळो असा, वर्ध्यावरून त्याने हाणलो कामाकाजा करू, धंदोपाणी सुरळीत करू। आम्ही मागच्या 1 वर्षापासून कौल मागण्यासाठी या देवाकडे येत आहोत। आज आमच्यासोबत आणखीन 2 जणांचे कौल प्रसाद चालू आहेत, ते तुम्हाला पाहायला मिळत असतील। 1 वर्षापूर्वी कौल प्रसाद घेतले असता रामेश्वर देवाने सांगितलं होतं की वर्ध्याचा घरचा देव तुमच्या सुखवस्ती नांदगाव मर्यादेत नक्की येईल। पण तो असंही म्हणाला होता की नांदगावची मर्यादा पावना देवी त्याला आपल्या सत्तेत सामील करून घेणार नाही, आणि आजही तो कौल तसाच्या तसाच आहे। आता यावर रामेश्वराचं काय म्हणणं आहे तेच पाहायचं आहे। उजियादाची खात्री नाही काही जबानी आपल्याला जबानी कसून खात्रीन तो देव आज मोकळं करून कामाकाजा तो करू होयो, धंद्यापुढे उभं राहा होयो। महेश सावतांच्या असे तरी गुण देता गुण पटव। खात्रीचा म्हणजे एक मताने एक सत्वाने, जिथे तुझं नाव घेल तिथे तू माझ्या शब्दाला उभा राहशील का? ज्या संकटात असेल त्या संकटाचं तू निवारण करशील का?
चूक बी घरात नांदवता. मित्रांनो, या पाषाणी कौल प्रसादाला बराच वेळ लागतो. जर देवाला त्याचं उत्तरच द्यायचं नसेल ना, तर तो माणसाला असाच बसून ठेवतो. कोकणामध्ये या गोष्टीला मर्यादेचा मेळा करणं असं म्हणतात. आजच्या मेळ्यात थोडंसं हसायलाच आलं मला, कारण लोक देवाला इतके विचित्र प्रश्न विचारतात की त्यांच्यावर हसावं का रागवावं हेच काही कळत नाही. त्यांची चूक नाही आहे यात, कारण कोकणी माणूस आजकाल या देवस्थानांना खूप हलक्यामध्ये घेतो आणि नंतर त्या देवस्थानाचं शासन झालं की त्या देवस्थानावरच सगळं खापर फोडतो. घरचा देव प्रचिती देईल असा रामेश्वराने आम्हाला कौल दिला. आम्हाला आनंदच झाला यात. खात्री नव्हती घरात, त्या नवीन सुख देतो तुझ्या चतुर्थीने बांधलेल्या घरात. बाकी काही चुकलं असेल तर रामेश्वर देव सांभाळून घेईल का म्हणून विचारायला. बाकी काय चुकी झाली असतात करण्याच्या विचार तर रामेश्वर काय बाबा मग त्याप्रमाणे श्रावण आज कुटुंबात काय काहीतरी का उलटसुलट करतो, त्याचं काय चूक अपराध झालं वाटलं तरी माफ करून आज त्यांची कामं. आता आम्ही देवाला एकच विनंती केलेली आहे की देवा, मर्यादेचा मेळा करताना आमच्याकडून काय चूक मा घडली असेल तर आम्हाला समज दे, त्या गोष्टीचं शासन देऊ नकोस. चूक अपराध झाला तो माफ करू नव्हती. लोकांचे प्रश्न देवापर्यंत पोहोचवण्यात मानकऱ्यांची फार दमछाक होते. आम्हाला ते दिसून येत होतं आणि लोकही असे देवाला इतके विचित्र प्रश्न विचारत होते की ती प्रश्न देवाला विचारावी का नाही विचारावी म्हणून मानकरी फार हतबल झालेला होता. कधीकधी याचा दुष्परिणामही पाहावयास मिळतो. देवस्थान एकदा रागिष्ट झालं किंवा क्रोधिष्ट झालं तर तो लोकांच्या किंवा भाविकांच्या कुठल्याच प्रश्नाचे उत्तर सरळ देत नाही. अगदी उलटसुलट न्यायनिवाडा करतो, जेणेकरून तो मनुष्य तेथून निघून जावा. आमच्याबरोबर आणखीन एकाचा मर्यादेचा मेळा चालू आहे. त्याने गावात घर बांधलेलं आहे, पण त्या गावामध्ये त्या घरात त्याला कसलं तरी सावट दिसतं, म्हणून तो देवाकडे प्रश्न विचारायला आलेला आहे. मित्रांनो, कौल प्रसाद घेतेवेळी राजसत्तेच्या मानकऱ्यांकडून जर काही चूकमाक झाली तर त्याचा भयंकर त्रास भोगावा लागतो. आता इथे या मनुष्याने दुसऱ्या गावात जाऊन घर बांधलं, पण तिथे घर बांधताना ज्या काही गोष्टी कराव्या लागतात त्याची पूर्तता केली नाही आणि घर बांधल्याच्या नंतर त्याला त्या तिकडे त्रास व्हायला लागला. त्याच्यामुळे त्याने असल्याच्या रामेश्वराकडे प्रश्न टाकला की त्या घरामध्ये त्याला त्रास का होतो. आता रामेश्वर देवच त्याचं जे काय असेल प्रश्नाचं निराकरण करेल. पाहूया आपण. रात्रीची अपरात्री इथे राहणार, दिवसा रात्री ते कसलो त्रास होता नाही. आत्तापासून तुझं एका ते सांभाळतं. तू रामेश्वर पाहुणा त्या गावाचे मार्केन आणि ते हडबीड मारे आधी ते सांभाळतं. तुझे चतुर्मित्री घर बांधलेला असा ते कसलो त्रास त्यांना होता नाही, आज बीज होता नाही, भीती मनात राहता नाही. असे तरे उजियारवर डावरी खात्री सुतावड्यांचं सत्य खात्री कर, खात्री नव्हती. अखरीच बाजू करून महेश सावतांची कामावर होई. सत्य निवाड्यात ते सांभाळतं. उजवड आव दिलं सत्य वतन लोई धक्को लागता नाही. अशी तऱ्हे भीती मनातली काढून आस होता नाही. ते का कसलो मनात भीती उत्पन्न होता नाही. अशी तऱ्हे तू रामेश्वर पाहुणे गावाचे मार्के टाळ्या तुझ्या आणि त्या हडपीड मार्यादी ना त्याच्या भरपोळाच्या गोष्टी काढतोय ते का सांभाळतं. रात्री अपरात्री त्याचा कुटुंबाचा पाहुणे पेयाची येतील. कसलो त्रास कोणा होता नाही. अशी तऱ्हे उजवली चांगले ना त्यांनी दिल्या जेवढा तिसरं पण करू दिल्या. बिंदास राहा काय का
ह्याच कारणा बाबा त्यापर्यंत त्यांचं आज पूर्व बिघाडतात ह्याच कारणांपासून उजवली आज बिघाडता असा मुलगो. ऐकलत ना मित्रांनो, हे असे विचित्र प्रश्न विचारतात आणि नंतर देवस्थानाचं शासन आपल्या अंगावर घेतात. चला, रामेश्वराने आमची विनंती मान्य केली आणि त्याने खात्री दिली की काही झालं तरी मी सांभाळून घेईल. बस आम्हाला एवढंच हवं होतं आणि ते आज साध्य झालं. बाबा रामेश्वरा कारण नाही मग आता पोरगो जो का 12वीचा चांगलो अभ्यास जास्त करू चांगल्या मार्कांचो पोरगो पास होयो आणि लक्ष देतो लागा होय अभ्यासात अशी तर तू गुण देतोस रे तावड्यांका मुलाक त्यांच्या. आणि आता तो 12वीचा ते विचारवाता ते शांतता देतो. पोरगा 12वीचा तो अभ्यास करणार तरच पास होणार एवढी तरी समज रामेश्वरा ह्या लेकरांना द्यायला हवी होतीस तू. मागच्या 1 वर्षापासून आमचे चालत आलेले कौलप्रसाद आज संपुष्टात आले. देवाने म्हटल्याप्रमाणे पावनादेवी ही तुम्हाला आणि तुमच्या देवस्थानाला मर्यादित सामील करून घेणार नाही. हे जे सांगितलं होतं ते सत्य आजच तसेच्या तसंच राहिलं. आता ह्यापुढे पावनादेवीचा मानपान न करता जर रामेश्वराचा मानपान केला तर तो मान्य करून घेईल का आणि तो आम्हाला सुख समृद्धी आणि भरभराट देईल का, असा कौल ज्यावेळी आम्ही रामेश्वराला विचारला तेव्हा रामेश्वराने खात्रीचा कौल दिला. काय गरज नाही काय गरज नाही देवया होईल पण काय गरज नाही त्याला शांतता देते म्हटलं. खात्री दिली पोरग्याची खात्री तो शांततेत योग होया आई वडिलांचा ऐका होयो असे तर खात्री पटवतो. उजव हय कौल थई गुण उजव दिलं खात्री देण्यात अकरी दाखलो दाखवणारे पाय किती घालून खात्रीने त्याला शांतता देतो आणि घरात आई वडिलांचा ऐका होयो नीट त्याला वागवतो. डावोरी खात्री हय कौल थई गुण असे तर खात्री कर डाव खात्री बाजू. चला, देवाने पोरग्याची खात्री घेतली. आज राहून उद्या राहून रात्री अपराधी कसलो त्रास होता नाही एक्सपिरियन्स सांभाळून तुझो दिला पडतो. बाबाला मी सांगते तावड्याच्या पोरग्याला तुझ्याच पाय फिरलो देते दाखा तुझं सत्व तात्याच मळी रूपात जाऊन त्या पोरग्यात शांतता पटा होई आई वडिलांचा ऐका होय घरात नीट वाग होय अभ्यास करू होयो असे तरुण गुण दे आणि सांभाळ करून टाकवाई करण्यात राजी हो. तू सांगल्यापर्यंत जाणार तर त्रास होता नाही काळी केस बघ. माका असा वाटता की देव काय तावड्यांका नवीन घरात जाऊक देऊचो नाही. आम्हाला फक्त एकाच गोष्टीचं समाधान होतं की 1 वर्षापासून आमचं चालत आलेला नाही आज कुठेतरी संपला होता. आम्ही जेवढे प्रश्न विचारले देवाला देवाने त्यांची समाधानकारक उत्तरं दिली आणि मार्ग शोधून दिले. आता आमचं गाराणं होणार आणि त्याच्यानंतर असं बोलायला हरकत नाही की आमची फाईल बंद होणार. चला तर मग गारण्याला आपण उभं राहूया.
बाबाचा पुत्र इथला जो गाठी मार्की पात्री बारा कर्मात रामेश्वर महेश विजय सावंत आज पुरावे त्यांचे मोकळे असत मग आज वशिक निर्वशिक मोकळो असा त्याप्रमाणे आज वर्धामध्ये सुनंदुका पुरावा हंडलवा की आज दबानी आपली दबानी करून खात्यातून राजी करून धंद्यापुढे उभं करतं त्याची बाय खोपे किंवा महेश जो काय व्यवहार करतात त्या काम त्यांचा लवकरात भाऊ काय चित्रण करून दे त्याची बाय ककरीता काही आज बोललेला असा मग आता पण त्यांचे धंदे विधे चलत नाही चला काही नुकसान थांबववी केल्या करतात येतं नाशा नुकसान थांबवते म्हणतरी कामाला काजा करते म्हणलं त्याप्रमाणे तुझा रामेश्वराचं वचन पुरव दिला वचन सत्य कर आणि त्यांच्या कुटुंबाची रखवाली करू राजी हो बाबा रामेश्वर महाराजा त्याप्रमाणे सुधीर आज पांडुरंग आज तावडे आज जी काय तू आज तुझ्या चतुष्मेती आज घरमध्ये बांधले तू राजी नाही ते राजी झालं आज जी काय रामेश्वर त्यांची खात्री मारी आज उज्जैन राज्य हडपीट राजी केलं उज्जैन निर्वसन तो राजी केलं मग जो काय रामेश्वर महाराजा आज बागेत आज जो काय बामणाचा नष्टा उडतो तो बाजू केलेला असा भगवानाचा काढूनचा तो डांबऱ्याचा बाजू केला असा त्या घरात दोष आणि आज रामेश्वर महाराजा नावसोडची बाजू केलेली असा त्याच्यावर ठिकाणची थैली चाळेगत अवगत देवतार उठलो तो बाजू केलेला असा कलमदरीच्या बागेची बाजू केलेली असा अकरीत बाजू केलेला असा मग आतापासून तू रामेश्वर पावणे भाग्ये ती बाग मोकळे करून ही जी काय लेकरा रात्री दिवसाची अपरात्री राहणार ते काढी घेतवर एका तास होताने उज्याड्या सत्यवत्ता निवड्याने का सांभाळते म्हटलं त्याप्रमाणे तो कोरबो मुंबई का त्याच्यात अकरीता बाजू केलेला मग जो काय घरात आई वडिलांचा ऐकत नाही ऐका होयो अभ्यास करीत नाही करू होयो आणि 12वी चांगल्या मार्काने पास होऊन हय कौल थै गुण देते म्हटलं त्याप्रमाणे गुण दे शांतता पटव कामाकाजा कर केल्या करतो तेच दे नुकसान थांबव आणि आतापासून जागा कावड्यांका वचन दिलं दोन आहे त्याच्या ताकद होता होय क्षेत्र पोचव आणि ते रवा जाणार भास करलो किंवा भीती मनात त्यांच्या काढून भास बीस करलो फटाने होय देवा महाराजा राखण रखवाली करू राजी तर मित्रांनो हा जो देव रामेश्वर पावनाईचा कौल आहे ह्या पंचक्रोशीमधला ठाम असा कौल ज्याला म्हणतात की ज्याचा म्हणजे तो जो देव कौल देतो तो ना इकडचा तिकडचा होत नाही. माझे जे मित्र आहेत त्यांचा मागच्या वर्षापासून आमचा न्यायनिवाडा चाललेला आणि देवाच्या सांगण्याप्रमाणे तो ज्या गाव मर्यादेमध्ये गेलेला आहे तिकडची गाव मर्यादा त्याला कुठल्याही प्रकारचा कौल द्यायला राजी होणार नाही आणि ती नाही झाली. ती तिकडची मर्यादा नाही झाली. अद्यापही आज वर्ष झालं आम्ही तिच्याकडे कौल घेतोय पण ती काय राजी होत नाही. मग आता आम्ही रामेश्वराला असं विचारलं की बाबा ती मर्यादा राजी होत नाही तर तू ती सांभाळून घेशील का. तर त्यांनी 1 वर्षापूर्वी पण आम्हाला होकारार्थी कौल दिला होता आणि आजही त्याचं मत ठाम आहे. आणि म्हणजे एक कळलं की ह्या देवस्थानाचे किंवा ह्या देवस्थानाकडे आलेले जे कौल आहेत ना ते अत्यंत तंतोतंत खरे ठरतात आणि त्याची प्रचिती मी वारंवार घेतो, आजही घेतलेली आहे. तर आता ह्या रामेश्वराला नमन करून ह्या रामेश्वरा देवाची जी माहिती आहे ही माझ्या पुढच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला नक्की सांगेल. पण मला काही जणांचे फोन आले होते की कौल प्रसाद कसे घेतले जातात काय जातं. आज आपल्याला जवळून तर नाही एवढं पण कसं इथे मंदिरांमध्ये व्हिडिओ शूटिंग करणं काही मंदिरांमध्ये अलाउड नसतं किंवा देवस्थानाचा काही वेळेला रोषही अंगावर येतो अशा परिस्थितीत. तर जसं जमेल तसं मी जे काही चित्रीकरण केलेलं आहे आशा आहे की तुम्हाला ते नक्की आवडेल आणि त्यातून थोडंफार तरी तुम्हाला कळेल की ह्या कोकणातल्या गावावरील कौल प्रसाद कसे घेतले जातात ते. तर बघूया आता माझ्या पुढच्या ब्लॉग्समध्ये. जय हिंद.